आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात, साधतोय नागरिकांशी संवाद। आर चॅनेलचा प्रभाग संवाद। आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या भावना। नगरसेवक हा प्रत्येक घराघराच्या अडचणी जाणून घेणारा असावा, फक्त मतदानापुरते इथे येणारा नसावा। नवीन पाईपलाईन टाकलेली आहे, अजून पाण्याचं काय सुरुवात नाही, काय नाही। टू व्हीलर पार्किंगला जागा नाही, आपल्या गडिंगला तर रिंग रोड नाही। भ्रष्टाचाराला थारा न देणारा नगरसेवक असावा। काय आता ही रस्ते करतात, काय काय सगळं चालू आहे, ती गटर बांधतात। आमच्या तर वॉर्डमध्ये गटरींचाच प्रॉब्लेम आहे। 40% मध्ये रस्ता केला जातोय आणि 60% यांचं कमिशन जातं। कसं असतंय, प्रचार करते वेळी एक वेगळं म्हणजे हे आश्वासन देतात आणि निवडून आल्यानंतर ती कामं त्यांनी केली पाहिजे। आम्हाला चांगलं पाणी पिणे, चांगलं लाईट बिल कमी करून दे म्हणून एवढं सांगा। काय 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 आहे तिथं, काय गटार एवढं काढतात, झालं की पाण्याचं काय आहे नाही तर काय निवडणूक गेल्यापेक्षा बघतच नाही। आता हे रोडची पार्किंगला पण जागा नसते संध्याकाळी। ते गाडी लोकांना लावायची कुठे, थांबायचं कुठं, मुलांनी खेळायचं कुठे। नंतर मत घ्यायचं आणि तिकडे जायचं कारण तर ते कसं वाटतं। आर चॅनेलवर पहा। आज रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी बोलकी पुस्तकासोबत सायंकाळी 8:30 वाजता। पुन्हा प्रसारण सोमवारी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बोलकी पुस्तकासोबत। आर चॅनेल सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। सध्या गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। भावी नगरसेवक कसा असावा, नगराध्यक्ष कसा असावा, एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नगरसेवक हा प्रत्येक घराघराच्या अडचणी जाणून घेणारा असावा, फक्त मतदानापुरते इथे येणारा नसावा। आणि ह्या भागात, ह्या प्रभागातील जे काही रस्ते गटारे असतील किंवा इतर आणखी काही असतील गोष्टी, हा समजून घेणारा आणि आठवड्यातून किमान एक फेरी मारणारा अशा पद्धतीचा असावा। नाही तर तो एकदा निवडून आला की तो पुढच्या वर्षीच येणारा, पुढच्या इलेक्शनात येणारा नसावा। आणखीन तो सर्वसामान्य कुटुंबातील असावा। मोठा नेता हा जर एखाद्या वेळेला उभारला तर तो एकदा निवडून गेला तर तो परत इकडे कधी येतच नाही, म्हणजे आजपर्यंत आमचा आलेला अनुभव आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा आपल्या इलेक्शनमधून म्हणजे प्रभागातून निवडून येणारा असावा। नागरिक म्हणून तुमच्या या वॉर्डमध्ये, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये काय नेमक्या भावी नगरसेवकाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे? अपेक्षा काय, सुधारणा एवढी। कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजे? सुधारणा म्हटलं की गटर बांधकाम, शौचालय, तेवढं। शौचालय आणि अजून याच्या व्यतिरिक्त काय अपेक्षा? बाकी काय नाही। कसा नगरसेवक असावा असं वाटतं तुम्हाला? नगरसेवक लोकांचे काम पूर्ण करणारा, लोकांना वेळ देणारा। गडिंग्लज मध्ये भावी नगराध्यक्षाकडनं तुम्हाला काय अपेक्षा? काय गडिंगला सुधारणा करावी एवढंच, त्याच्या पलीकडे काय नाही। आता आमच्या साईडला गटार लाईनचा आहे, रस्त्याची आहेत, परत नवीन पाईपलाईन टाकलेली आहे, अजून पाण्याचं काय सुरुवात नाही, काय नाही। हे पण सुरुवात व्हायची मी वाट बघतो, कारण पाण्याचा बराच प्रॉब्लेम झालाय ना त्या वाढी जागेमुळे। ते काय अजून चालू झालेलं नाही, तसं तर सगळं मंजूर झालेलं आहे, ते भरून पैसे वगैरे आलेले आहे। पाईपलाईन टाकलं, सगळं काही झालेलं आहे। मला वाटतं त्या टाक्यांचं काम झालं नाही वाटतं, तेव्हा चालू करणार होते आता दिवाळीनंतर, अजून काय चालू झालं नाही। नगरपालिका आता जशी आहे, जसं आपला पहिला घाण कचरा हे ते रस्ता साफसफाई ते द्या, ते व्यवस्थित असावं, असंच कंटिन्यू पडत पुढे राहावं। म्हणजे स्वच्छ गडिंग्लज सुंदर आपलं जसे कायम आहे। काय नागरिक म्हणून तुम्हाला आता काय समस्या जाणवतात काय? आता नागरिक म्हणून काय नुसतं ट्रॉफिक समस्या जास्त, ट्रॉफिकची। आपल्या कावे रोडला जो रस्ता लहान असल्यामुळं आपला जे कावेचा कॉर्नर रोड आहे ते आपला इथं लाख्यानगर कामाने परत ते पुरा ट्रॉफिक जाम होऊन बसतं। त्याच्यावर काहीतरी उपाय, त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे। आता मेन रोड आपला NH4 झाल्यासारखं मोठा रोड झालाय, कारण त्या फुल ट्रॉफिक मुळे सगळं त्याचं हे झालं। बरोबर। आता भाजी मंडई ते जरा आता सगळं बाजार तिथंच भरतोय, पोलिसांनी तिथं सगळं व्यवस्थित करत। टू व्हीलर पार्किंगला जागा नाही, ते जरा व्यवस्थित सगळे काय काय करून घ्या। कार पार्किंग, भावी नगराध्यक्षांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? हेच अपेक्षा आहेत, हे सगळे करून घ्यावे। आपल्या गडिंगला तर रिंग रोड नाही, रिंग रोडचा प्रश्न, रिंग रोडचा एक प्रश्न आहे। रिंग रोड एक व्यवस्थित व्हायला पाहिजे। म्हणजे आता जे आता उसं चालू आहे सीझन, आता किती ऍक्सिडेंट होऊन हे होतंय, बाबा टू व्हीलर वाले जाऊन ते सिटीतच जायला सगळे, टू व्हीलर वाल्याला अडचण, 4 व्हीलरला अडचण, सगळे आता ह्याची एक व्यवस्था त्याने बाहेरचं करावी। रिंग रोडचा प्रकरण एक छोटा भेटतो। गडिंग्लज हे नाव आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये पाहतोय आम्ही की प्रसिद्धीला आलेलं आहे। मग ते इथं एज्युकेशन क्षेत्र असो,
दवाखान्याचं क्षेत्र असो किंवा अन्य क्षेत्र असो, एक वेगळ्या पद्धतीचं तालुका म्हणून आपण नावारूपाला आलेलो आहोत. इथल्या जर नगरसेवकाचा जर आपण विचार करायचा असेल तर इथला नगरसेवक हा इथून पुढचा कालावधी जो आहे तो गडिंग्लज कशा पद्धतीनं प्रगतीपथावर जाईल या पद्धतीनं विचार करणारा आणि साम दाम दंडभेद याचा विचार न करता भ्रष्टाचाराला थारा न देणारा नगरसेवक असावा. आणि हे जे गडिंग्लज आहे हे फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता, राज्यापुरतं न मर्यादित राहता, देश पातळीवर कशा पद्धतीनं जाईल याचा विचार करणारा नगरसेवक असावा. जो उच्च शिक्षित आहे त्याला संधी देऊन आपण त्याला नगराध्यक्ष करावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे नगराध्यक्ष हा उच्च शिक्षित असावा, तो जाणकार असावा, त्याला सामान्यांचे प्रश्न माहीत असलेले असावेत. आणि मूळ मुद्दा हा आहे की गडिंग्लजमध्ये जो भ्रष्टाचाराची दृष्टी आज आपल्याला दिसते, प्रत्येक आपण ज्या ऑफिसमध्ये जातो तिथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भ्रष्टाचार हा आहेच आहे. बरोबर. तो भ्रष्टाचार संपवण्याचा प्रयत्न करणारा नगराध्यक्षही असावा आणि नगरसेवकही असावा असं माझं स्पष्ट मत आहे. नंतर एक आहे की आपल्याकडे अजूनही नाट्यगृहाची म्हणजे नाट्यगृहाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. खेळाच्या बाबतीत बघितला तर मैदानाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. आणि बऱ्याच गोष्टी आपण आज गडिंग्लजमध्ये बघतो की जो गडिंग्लज पूर्वी कालावधीत होता तो आज बदलत चाललेला आहे. प्रचंड लोकसंख्या वाढत चाललेली आहे. पर ज्या पद्धतीनं प्रश्न वाढत आहेत, तशा ज्या पद्धतीनं मनुष्यबळ वाढत आहे त्याच पद्धतीने प्रश्न सुद्धा वाढत आहेत. आणि त्या प्रश्नाला प्रश्न सोडवणारा जो नगराध्यक्ष आहे किंवा जो आपला नगरसेवक आहे तसा असल्या. पण मतदान करताय तुम्ही, कसा नगरसेवक भावी असावा असं तुम्हाला वाटतंय? काय असावा? चांगला असावा असं वाटतं. म्हणजे चांगला म्हणजे कसा? देखणा असावा? कसा पाहिजे? काय काम करणारा पाहिजे? सगळंच काम करणारा पाहिजे. म्हणजे काय 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 कामं केली पाहिजेत भावी नगरसेवकांना? काय आता ही रस्ते करतात, काय काय सगळं चालू आहे. ती गटर बांधतात, रस्ते करतात. गडिंग्लज नगरपालिकेच्या सध्या निवडणुका लागल्या आहेत. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो, कारण आपलं एक मतदान हा एखाद्या उमेदवाराचं भवितव्य ठरवत असतो आणि आपण तो उमेदवार निवडत असतो. निवडत असताना तुम्ही काय विचार करताय? कसा नगरसेवक असावा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक अगदी आपल्या घरच्यासारखा असावा. म्हणजे असं आमची आरोग्याबाबतीत किंवा कुठलं संकट येऊ नये आपल्या मतदारसंघाची काळजी घरच्याप्रमाणे घ्यावी असं वाटतंय. नागरिक म्हणून तुम्हाला आता काय समस्या भेडसावतात आणि भावी नगरसेवकांनी त्या सोडवल्या पाहिजेत असं काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? कुठल्या समस्या जाणवतात की बाबा ज्या आता, कारण गेले 4-5 वर्ष झालं आता निवडणूक नाही आहे, प्रशासक आहे, काही समस्या आहेत का तुम्हाला नागरिक म्हणून? सगळी कामं म्हटलं तर आमच्या त्या वॉर्डमध्ये गटरींचाच प्रॉब्लेम आहे. बाकी काही एवढं नाही आहे. कुठला वॉर्ड आला तुमचा? 3 नंबर. 3 नंबर. गटरचं तुमचं फक्त समस्या आहे, ती गटर पूर्ण झाली पाहिजे. होय, स्वच्छ केली पाहिजे वरचेवर. बरं, महिला म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे की बाबा महिलांसाठी ही कामं झाली पाहिजेत प्रभागामध्ये? महिलांना कामं घरच्या घरी अशी काहीतरी मिळवून द्यावी की त्यांनी घरात बसून पण काम करू शकाव्यात असं. महिलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? होय होय. धन्यवाद, थँक्यू. गडिंग्लज नगरपालिकेच्या सध्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, वातावरण सगळं तापलेलं आहे. आता नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा भावी नगरसेवक हा कसा असावा? भावी नगरसेवक हा वार्डाचा पूर्ण सर्वे करणारा माणूस असावा पहिलं कारण ज्या ठिकाणी शेतवडी म्हणून नोंद केलेली आहे, हिरवा पट्टा जिथं केला आहे, ती म्युन्सिपाल्टीनं कायमस्वरूपी त्यांना हे द्यावं, कायमस्वरूपी म्हणजे रहदारीसाठी त्यांना हे द्यावं, पूर्ण रहदारीसाठी द्यावं. त्याच्यानंतर ती घरं जी आहेत, जी स्क्वेअर फुटावरती असू देत कितीही असू देत, ती कायमस्वरूपी त्यांच्या मालकीची करून प्रॉपर्टी कार्ड बनवून द्यावे. अजून म्हणजे रस्ता जो केला जातो किंवा गटरी केली जातात त्या ठिकाणी स्वतः इंजिनियरनं तो बघायला पाहिजे. तो बघितला जात नाही. त्याच्यामुळे काय होतंय, 40% मध्ये रस्ता केला जातोय आणि 60% यांचं कमिशन जातं. बर, काय ते तुमच्या अपेक्षा आहेत नागरिक म्हणून? कसं असतंय, प्रचार करते एक वेगळं म्हणजे हे आश्वासन देतात आणि निवडून आल्यानंतर ती कामं त्यांनी केली पाहिजेत. आणि एक मेन म्हणजे गोरगरीब जे असतंय त्यांना त्यांच्या समस्या काय आहे ते घरपती जाऊन विचारून त्यांची ती कामं त्यांनी पूर्ण केली पाहिजेत. मेन म्हणजे ते पण आहे. आणि आता कसं आहे माहिती आहे, ह्या महिला आहेत, एखाद्याला बाहेर जाता येत नाही, त्यांच्यासाठी काहीतरी महिला उद्योग
रोजगार त्यांनी उपलब्ध सुरू करून झाला द्यावा. पाहिजे. परत पाण्याकडे पण लक्ष द्यावं. पाणीवाला पण एकदा बारीक सोडतात, एकदम फास्ट सोडतात, एकदा सोडतच नाही. आम्हाला चांगलं पाणी पिणे चांगलं लाईट बिल कमी करून दे म्हणून सांग, एवढं सांगा. लाईट बिल कमी झालं पाहिजे आणि पाण्याचं कमी करून देत. आम्हाला काय नको आम्हाला झालं काय नाही. आणि का सांगू आणि गरज पडली आमचं बी. बर अजून ते जरा असं घटकून देऊ. काय तेवढं काय चीजच नाही इथं. काय झालंय? काय आहे तिथं? काय गटार एवढं काढत्यात, झालं की पाण्याचं काय आहे. प्रत्येकाने करावं, काय चुकून नये. ते कुणाला हे करू नये, चोर करू नये. मत आधी सांगावं, मताची समाधान करावं. मतदान केलं पाहिजे, मतानं करायलाच पाहिजे. मंडळी. मला तुम्हाला खरंच सांगावं असं वाटतं, या प्रभाग संवादामधनं या आजींच्याकडे जर बघितलं तर खरंच एक आदर्श घेण्यासारखा आहे की आपण मतदान केलं पाहिजे. मतदाना दिवशी सुट्टी असते, आपण सुट्टी एन्जॉय करतो, पण सुट्टी एन्जॉय करू नका. योग्य उमेदवार निवडण्यासाठी तुम्ही मतदान करा. मतदान कोण चुकलं तर मी सांगतोय की घेऊन येतो, कारण मत चुकायचं नाही. मी 10 माणसाला सांगितलं सर अजूनपर्यंत. नगरसेवक असा असावा की ज्या वार्डातून तो निवडून जातो त्या वार्डाचं काय तर त्याने पहिलं हे केलं पाहिजे. त्याने म्हणजे काय कमी आहे काय नाही, किंवा तिथं काय गरज लागते, लोकांच्या समस्या त्यानं सोडवाव्या. म्हणजे ज्या वार्डातल्याच नाही, पुरा तो नगरसेवक होणार तो गडिंगला तालुक्याचा होता. पुरा संपूर्ण गडिंगलज प्रभागाचा, तुमच्या प्रभागाचा नगरसेवक पर त्या संपूर्ण त्या प्रभागाचा त्यानं विचार करावा. पहिला काहीतरी त्या दारी काम जर निघून गेलं तर करायला गेलं तर त्यानं की बाबा हातातलं काम टाकून त्यानं त्या नागरिकाचं काम केलं, वेळ दिला पाहिजे. नाहीतर काय एक जण असतात की निवडून गेलं म्हणजे बघतच नाही. मग असं असतं मग बाबा गेले की तिच्या घरी किंवा ऑफिसला नगरपालिकेला गेले किंवा बाबा ह्या माणसाचं काम आहे त्याला आतमध्ये घ्या, नाहीतर नंतर येतो नंतर या, असं टोलाटोली न करता लवकर नागरिकांचे प्रश्न सोडवले. नगरसेवक चांगला शिकलेला असावा, लोकांना समजून घेणारा असावा, चांगली कामं करणारा असावा. कोणकोणती कामं त्यांना प्राधान्यानं केली पाहिजेत भावी नगरसेवकांनी? लोकांच्या अडचणी भरपूर आहेत, पण जे त्यांना होईल तितकं शक्य तिने केलं पाहिजे. अच्छा, या प्रभागामध्ये तुमच्या नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत आणि या समस्यामध्ये जातीनं त्यांनी लक्ष घालावं भावी नगरसेवकांनी येणाऱ्या? त्या अडचणी आहेत भरपूर, पण कसं आहे जे आता हे रोडची पार्किंगला पण जागा नसते संध्याकाळी. ते गाडी लोकांना लावायची कुठे, थांबायचं कुठं, मुलांनी खेळायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न आहे. अच्छा, पाण्याच्या अडचणी निघाल्या की 8-8 दिवस पाण्याची अडचण निघतात. ही गटरींची अवस्था अशी आहे, एक आठवडा काढतात, एक आठवडा काढत नाहीत. साफसफाई कमतरता. अच्छा, म्हणजे साधारणपणे स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे, पाण्याची व्यवस्था. स्वच्छतेकडे महत्वाचं स्वच्छतेकडे आहे हो. आता आजार सगळीकडे यायला लागले. बरोबर. डेंगू आहे, टायफॉइड आहे, जिकडे तिकडे आता आहे. तिने आता कुठे काय स्वच्छता नाही, काय नाही. बरोबर, या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. नाही तर मत घ्यायचं आणि तिकडे जायचं करलं तर ते कसं वाटतंय. चांगलं काम करावं की गल्लीतली. काय काय कामं केली पाहिजे तरी? सगळे रस्ते गटार काय असेल ते बाद झाल्या रस्ते करायचं. हेच की आणि काय करायचं.